लक्ष्मी बहिणी काय स्वीकारलं पाहिजे का? पण समधी मिळून बी भीमला शिकायला परदेशात नाही पाठवू शकत, हे मान्य केलं पाहिजे का? आपण समध्याने हे मान्य करायचं. जेवढी लोक आपल्याला काम चुकार समजतात ते बरोबर आहे, कारण आमच्याकडनं हे काम झालंच नाही. काय आपण लोक हारून परत जायचं नाही. आम्ही समधे पूर्ण प्रयास करणार, कितीही थकलो तरी बी प्रयत्न करत राहणार. हे तुम्ही तसंच बोलत आहे सा. पण मी असं नाही जाऊ शकत, मी हारून नाही जाऊ शकत. काय करू मी माझ्या मित्र भीमासाठी, कारण अशी हार नाही मी मानू शकत. पर काय करू? मला काय बी काम करायला भेटलं मी करेन, बस पैक पाहिजे. शेठजी, 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 काय झालं? औषध, 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 औषध आहे का तुमच्याकडे? तुमचं औषध ह्याच्यात नक्कीच असेल. शेठजी, नाही, त्या पैशा परिस लय गरजेचं आहे. ह्यासनी दवाखान्यात घेऊन जाणं, मी ह्यासनी दवाखान्यात घेऊन जातोच. कुणी हाय का इथं मदत करायला? कुणीतरी माझी मदत करा. मला पण हेच वाटतंय आत्या की आपला शेवटचा उपाय बडोदाच आहे, कारण हे जेवढे पैसे आहेत ह्यामध्ये अजून खूप पैसे जमा केले तरी पुरेसे पैसे नाही जमा होणार. भीम, काय माहित तिथे कुठला चमत्कार होईल आणि पैसे जमा होतील. नाही आत्या, चमत्कारांवर मला विश्वास नाहीये. आता जे होईल ते होईल, आणि तसंही उद्या सकाळी तर आपल्या सगळ्यांना कळेलच काय होणार आहे ते. माहित नाही उद्या सकाळच्याला काय होईल. घ्या हितेश भाऊ. मन है एक गोष्ट चांगली झाली. जेव्हापासून जिजाबाईच्या घरची लोक बाहेर गेले तेव्हापासून जिजाबाई आमच्यासाठी चाय खूप छान बनवते. हितेश भाऊ, मला तर वाटतं माझ्या घरातली जेवढी बी लोक गेली आहेत त्यातून फक्त माझा नवरा परत येऊ देत, मग मी पुऱ्या समाजासाठी रोज चाय बनवीन. पण आज तर सगळेच सगळे परत येतील. अरे आता तर आपल्याला हे बी बघायचं आहे का ही समधी लोक मिळून आतापर्यंत किती पैसा जमा करू शकतात ते. चष्मा कुठे ठेवलाय मी? रमा, माझा चष्मा पाहिलास का तू? रमा, रमा,
रमा, तू आल्यावर मी तुला सांगेन की तू नव्हतीस तर सगळं कसं अस्ताव्यस्त झालं होतं. रमा, तू असतेस तेव्हा आयुष्यात परिपूर्णता असते. भीम भीम समधी लोक आली आहेत. कसे आहात तुम्ही? बरा नाहीये मी. दुःखी आहे, चिंतेत आहे. समजत नाहीये का काय करू. दादा, दादा, पैशांची काही सोय झाली? नाही झाली. नाही जमा करू शकलो पैका. अर्ध पैका बी नाही जमा करू शकलो. बसा तुम्ही समधी लोक. म्या समध्यांसाठी चाय बनवून आणते. भीमराव, तर मग रामजी काय निर्णय घेतलात? साहेब, अजून काही दिवस वेळ द्या की लय उपकार होतील. जेवढं विचारलं होतं त्याचं उत्तर द्या. तुम्ही पैसे जमवलेत की नाही? आणि नाही जमवले असतील तर भीमरावाला आम्ही घेऊन जाऊ आमच्या सोबत. आणि आम्हाला थांबवणाऱ्यांना अपराधी समजलं जाईल. चल भीमराव. मी येणार तुमच्यासोबत. मी फक्त माझ्या वस्तू घेऊन येतो. मी अभि तुमची मदत करते. नाही, नात्यांमध्ये जो न सांगता पळून जातो त्याच्याकडून मदतीची काय अपेक्षा करू आणि मदत करण्याचा प्रयत्न देखील का करायचा? मी स्वतः करेन. भीम, तुला कुठं बी जायची गरज नाही. पैक हाय. हे घ्या काका, द्या तुम्ही पैक. अरे, तुम्ही लोकांनी पैशाची सोय केली? आता सर आमचे रडून रडून सांगत होता की प्रयत्न करून सुद्धा पैसे पूर्ण झाले नाही. यांनी सांगितलं नव्हतं. कदाचित यांच्या मैत्रीने यांना शांत राहू दिलं नाही आणि यांनी जास्त मेहनत केली असेल.
मालू, हे पैसे कुठून आणलेस तू? अरे काम केलं. रातच्याला कुस्ती खेळत होतो आणि हरवणाऱ्याला बक्षीस मिळणार होतं आणि मी त्याला हरवलं. आणि तुला तर माहीतच आहे, पहिलवान तर मी हायच. शाब्बास मालूजी, आज तू माझं नाव राखलंस रे. साहेब, बसा की तुम्ही, आम्ही चहा बनवतो. आणि मग हे पैक घेऊन जा आणि महाराजांनी परत द्या. आणि त्यासनी बोला की भीमला आशीर्वाद द्या का त्यानं पुढचं शिक्षण परदेशात चांगलं घ्यावं म्हणून. करुणा, साहेबांसाठी चहा पाण्याची व्यवस्था कर की. वय बाबा, आत्ता आणते. तुम्ही थांबा, मी खुर्ची घेऊन येतो. ठीक आहे. मालक, मालक, प्रणाम मालक. काय झाले? मालक, भीमरावाच्या चाळीतले म्हणजे आमच्या चाळीतले सगळे लोक आले आणि पैशाची व्यवस्था झाली. हे काय बोलतोस तू? परदेशात जाण्या इतके सगळे पैसे जमा केलेत? अहो, पैसे कमी पडत होते पण मालोजीने अचानकच भरपूर पैसे काढून त्यांना दिले. मालोजी? माहिती नाही कुठून घेऊन आला. म्हणत तर होता की कुस्ती खेळून मिळाले, पण मला तर वाटतंय कोणतरी चोरी केलेत. मला घेऊन जाल तिथे. काल रात्री कोणीतरी मला हॉस्पिटलला पोहोचवलं आणि जेव्हा मी शुद्धिमती आलो तेव्हा माझ्या बॅगेत ते पैसे गायब झाले होते. चला. एक मिनिट, आम्ही पण सोबत येतो. चला. चला मालक. फारच छान चाय होते. भीमराव, जर तू आमच्या बरोबर आला असतास तर आम्हाला खूप आनंद झाला असता. जर तुम्ही पैसे मोजले असतील तर मला द्या. थांबा. थांबा साहेब, जरा अशी वाट बघा. आधी जरा पैशांचा हिशेब वगैरे तरी होऊ देत. शेठजी, इकडे ये. इकडे, तुला सांगतोय. चोरी करून आणलेस तू माझे पैसे आणि त्याच पैशाने तू भीमाला विदेशला पाठवशील. रातच्याला कुस्ती खेळत होतो आणि हरवणाऱ्याला बक्षीस मिळणार होतं आणि मी त्याला हरवलं. आणि तुला तर माहीतच आहे, पहिलवान तर मी हायच. हे घ्या. भीमला चोरलेल्या पैकानं पाठवणार होते
हे चांगलं झालं. लोकांनी शिकून शिकवणार सिद्धांत आणि स्वतः शिकणार चोरलेल्या पैशानं. बोल भीमराव, परदेशी जाशील? हे बघा शेठजी, तुमचे जेवढे पण पैसे असतील तुम्ही घेऊन जा. पर भीम, माझं पूर ऐकून तर घे. मी बोलतो शेठजींसंग. शेठजी, माझ्या मित्रासाठी पैशाची लय गरज आहे. तुमचं आयुष्य अडचणीत होतं तेव्हा मी मदत केली होती ना. मी आज तुम्हाला विनंती करतो शेठजी, ह्याची बी तुम्ही मदत करा. मला नाही करायची आहे मदत. आधी पैसे चोरलेस आणि आता मदत मागतोस. ए मालोजी, मदत तर खूप लांबची गोष्ट आहे. तुझ्यावर तर पैसे चोरी केल्याची तक्रार करणार आम्ही. अरे करा माझ्यावर केस, टाका मला जेलमध्ये. पर शेठजी, हे पैक घेऊन नका जाऊ. तुमच्या जराशा पैशानं माझा मित्र परदेशात जाईल शिकायला. तुम्हीच विचार करा, जर मला चोरीच करायची होती तर मी पुरी पिशवीत चोरली असती ना. पण नाही शेठजी, मी फक्त तेवढंच पैसे काढले जेवढं माझ्या मित्राला त्याची गरज होती. मला काही एक ऐकायचं नाही. मला माझे पैसे हवेत. शेठजी, मी तुमच्या शिवू पाया नकोस पडतो. मला. लांब हो माझ्यापासून. मी माझं आयुष्य पुरं तुमच्या गुलामीत घालवीन शेठजी. पण माझा उपकार करा शेठजी. शेठजी, शेठजी. मालू उठ. शेठजी, तुम्हीच आमची मदत करा की. वय शेठजी, आम्हाला तुमच्याकडे कामाला ठेवा. आम्ही थोडं थोडं करून समजा पैक परत करू. वय शेठजी, जराशी मदत करा ना. शेठजी, कृपा करा, आम्हाला मदत करा ना. हो शेठजी, जराशी मदत करा ना. माझ्या काही पैशांसाठी कसे गयावया करता हा सगळे. किती छान वाटतंय माझ्या समोर तुमच्या लोकांची लायकी पाहताना. अरे तुम्ही लोक कितीही हात पाय जोडत बसा, विनवण्या करा, परंतु हे मदत नाही करणार तुमच्यापैकी कोणाचीही. समजले? दारू इकून पैसे कमवत असा ना. त्या पडलेल्या पिशवीत तुमच्या कामाचं कागदपत्र बी भेटलीत. त्याला बघून वाचून समजलं का कुठलं कुठलं वाईट चुकीचं काम करतासा तुम्ही. आणि या मेघनाच्या दारूच्या धंद्याची समधी गोष्ट माहित आहे मला. एवढं पाप करून पैसे कमवलं हायसा आणि 2 पैसे चांगल्या गोष्टीसाठी वापर करायचं सोडून आमच्या लायकीवर हसत हायसा. मालू, हे लोक कोणत्याही मार्गाने पैसे कमवू, परंतु सत्य तर हेच आहे, हे पैसे यांचे आहेत. आणि तू चोरी करून आणलेस आणि चोरी करणं गुन्हा आहे. भीम, मी तवापासून ह्यासाठीच विनंती करत आहे, कारण तुझं काम झालं पाहिजे. पण आता नाही. आता ह्या लोकांनी सांगतो का चोर आणि दारुड्याला किती इज्जत असते. अरे तू काय करशील? तुला पोलिसात देऊन जेलची हवा खायला लावीन. अरे काहीच नाही करू शकत. मालू, शेठजी, हा मालू आणि या सर्वांकडे तर नंतर बघूया. आधी तुम्ही तुमचे पैसे घ्या आणि चला जाऊया इथून. बाकीचे हे सर्व बघतील या भीमराव सोबत नेमकं काय करायचंय. शेठजी, हे घ्या, हे तुमचे पैसे. चला. तुम्ही लोक तर पैसे जमा नाही करू शकला, म्हणूनच भीमरावाला आमच्या सोबत यावं लागेल.